सुरू आहे आमची उद्याची तयारी जायची. काय घ्यायचं काय नाही कन्फ्यूज चालू आहे. 2 दिवसापासून लगातार पॅकिंग सुरू आहे, पण पॅकिंग परफेक्ट झाली नाही. आणि उद्या आम्हाला निघायचं आहे. सकाळची ट्रेन असल्यामुळे घाई गडबड चालू आहे. ती कन्फ्यूज मला काय चप्पल कोणतं घ्यायची, ते ड्रेस कोणतं घ्यायचं, ड्रेसवरती मॅचिंग ज्वेलरी कोणती घ्यायची. हो, आम्ही साहेबाची तर पॅकिंग तयार झालीच आहे, फक्त माझीच बाकी आहे. भेटूया उद्या. तू रेडी हो गई? तू का जा रही है? शंभू जा रही है. कौन कौन जाते हैं तेरे साथ? हाँ हाँ हाँ. सो गाईज गुड मॉर्निंग. तर फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत जायला. फायनली आमची पॅकिंग पण झालेली आहे. कसंही पण 2 दिवसापासून कन्फ्यूज होता मी पॅकिंग केलेली आहे. कशी तरी पॅकिंग केली. काय घ्यायचं काय नाही, विसरत जायचं घ्यायचं. आणि पॅकिंग झालेली आहे. आता वाजले सकाळचे 9:15 झालेले आहे. आमची ट्रेन आहे 10:30ची. तर आम्ही अर्धा तास अगोदरच निघणार आहोत की बा तिथे कन्फ्यूज होतो, टाईम लागतेच पोहोचेपर्यंत. त्यामुळे चला भेटूया नंतर. मध्ये बसलेला आहोत, बाकी फॅमिली तिकडे आहे ना. भेटूया आम्ही नंतर. ट्रेनची सफर आता आमच्या ट्रेनचा सफर हा खतम होणार आहे रात्री 9 वाजता. आमच्या ट्रेनचं नाव आहे जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 175. हे सुटली आहे 11:30ला. फार सुपरफास्ट ट्रेन आहे. चला भेटूया नंतर उज्जैनमध्ये. बाय. हे तिकीट लटकून घेतलं असतं विषय. फायनली आम्ही उज्जैनच्या स्टेशनमध्ये आलेलो आहोत. आता उज्जैन पोहोचलो आम्ही. जय श्री महाराज. नाही उज्जैनच्या स्टेशनवरती आलेला. आता आम्ही जाऊन रूम बघू, करून जेवण पण करून आराम करून उद्या दर्शनाला निघून. तर भेटूया आपण नंतर. आम्ही पोचलेलो आहोत. रेडी झालेलो आहोत दर्शन करायला उज्जैनचे. तर काल आम्ही क्लिप घेणे विसरून गेलो आहोत. तर आम्ही आता क्लिप घेत आहोत. रूममध्ये रेडी होऊन गेलो आम्ही दर्शन जायला. छान दिसते ना. गरमी असल्यामुळे मी जुळा घातलेला आहे. झोपायची आहे तिची झोप व्हायची आहे. तर आम्ही काल रात्री उशीर आल्यामुळे आम्ही क्लिप घेऊ शकलो नाही. तर आम्ही आता क्लिप घेऊन राहिलो आणि आता आम्ही निघालो दर्शन करायला उज्जैनचं. नंतर जेव्हा दर्शन करायला चप्पल स्टँडमध्ये चप्पल ठेवलेलं आहे. तुम्ही दाखवते मार्केट मागच्या. अगोदरपासून आमची जी इच्छा होती उज्जैन यायची, फायनली आता कंप्लीट झाली आहे. छान वाटते, मन पसंत झालं आहे. गडकालिका मंदिर इथे म्हटले जाते की कोणी आपले एक चिक्का चिपकल काल भैरव मंदिरमध्ये आम्ही आलेलो दर्शन करायला. याच्या अगोदर आम्ही गड कालिका माती मंदिर दर्शन केलेले आहे. आता आम्ही कालभैरव मंदिर दर्शन करू. बघू इकडलं कालभैरव मंदिर कसं काय. लाईन भरपूर जास्त आहे.
आम्ही कंटाळून गेलो, 2-3 लाईन पार करून आम्ही आलेलो आहोत. हो यांचं काही लक्ष नाही. हो इथपर्यंत काल भैरव मंदिरपर्यंत इथपर्यंत आलेलो आहोत. फक्त इतकी लाईन पार करून आम्हाला निघायचं आहे. 2 घंटे लागले. 2 घंटे लाईन किती लाईन आहे. आलेला हो शिप्रा नदी. हे बघा तुम्हाला नाव हे वाटलेलं आहे शिप्रा नदी. तर आम्ही आता इथे आलेलो आहोत. वेळ आहे. आलोय इथे त्रिभुवन वंदिता शिप्रा नदीमध्ये. तुम्ही बघू शकता मॉर्निंग टाइम आम्ही फिरता आलो. काल रात्री पण आलो, तो पण आलो.